लोकांना कामासाठी नक्की कशामुळे प्रेरणा मिळते, चला पाहूया. आणि याच प्रश्नावर मॅनेजर्सची लीडरशिप स्टाईल ठरते. तर 1960च्या दशकात डग्लस मॅकग्रेगरने याच विषयावर 2 थिअरीज मांडल्या. यातली पहिली आहे थिअरी एक्स. हा कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा एक पारंपरिक थोडासा निराशावादी दृष्टिकोन आहे. आणि याच गृहीतकांमुळे एक अशी मॅनेजमेंट स्टाईल तयार होते जिथे सगळा भर नियंत्रणावर असतो. आता बघूया याच्या अगदी विरुद्ध विचार. ही आहे थिअरी वाय. यानुसार कर्मचारी स्वतःहून प्रेरित असतात आणि जबाबदारीने काम करतात. साहजिकच या सकारात्मक विचारांमुळे कामाच्या ठिकाणचं वातावरणही पूर्णपणे वेगळं असतं. मग या दोन्ही थिअरीजमध्ये नेमका फरक काय आहे? फरक फक्त नेतृत्वात नाही, तर कंपनीच्या कल्चर आणि निकालांवरही याचा थेट परिणाम होतो. म्हणजे मॅनेजरचा दृष्टिकोन कसा आहे यावरच कंपनीचं कल्चर आणि यश अवलंबून असतं. पण खरंच मॅनेजमेंट म्हणजे फक्त या 2 टोकांपैकी एक निवडणं आहे का? इथेच एंट्री होते थिअरी झेडची. ही जपानच्या मॅनेजमेंट पद्धतींवर आधारित आहे. याचा भर आहे दीर्घकालीन नोकरी आणि एकनिष्ठ टीम बनवण्यावर. मग आजच्या काळात कोणती थिअरी जास्त योग्य आहे? कदाचित एकही नाही. कारण उत्तम मॅनेजर परिस्थितीनुसार आपली स्टाईल बदलतात. यालाच कंटिंजन्सी थिअरी म्हणतात. म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार आणि टीमच्या गरजेनुसार दृष्टिकोन बदलावा लागतो. शेवटी महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो, कोणत्या मॅनेजमेंट स्टाईलमध्ये सर्वोत्तम काम होतं?